माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओ सेशनमध्ये आपण रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं. त्याच्या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जेव्हा या लेसनला सुरुवात केली, इनसाइड द ॲटम, अणूचं अंतरंग, आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी पाहिली, आपण थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल पाहिलं, रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप पाहिलं, आणि आज आपण पाहणार आहोत बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल 1913. बोरचं स्थायी, स्टेबल म्हणजे स्थायी, ऑर्बिट म्हणजे कक्षा, ॲटॉमिक मॉडेल अणूचं प्रारूप. तर आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये बोरचं स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ सेशनला. व्हिडिओ सेशनला सुरुवात करण्यापूर्वी सर्व विद्यार्थी, पालक आणि महाराष्ट्र प्रक्षेपणचे सर्व दर्शक यांचं मनापासून खूप खूप आभार. महाराष्ट्र प्रक्षेपणने 10Kचा टप्पा पार केला आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. चला स्टार्ट करूया. बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल म्हणजेच बोरचं स्टेबल मॉडेल, स्थायी, आणि ऑर्बिट आपल्याला माहिती आहे, ऑर्बिट म्हणजे कक्षा असते, एक वलय, सर्कल, की ज्याच्या भोवतीच एक गोष्ट फिरत असते, त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. Let's start. In the year 1913, Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting forth stable orbit atomic model. यात सर्वात महत्त्वाचा शब्द हाच आहे, स्टेबल म्हणजे स्थायी, आणि सेकंड वन आहे तो ऑर्बिट, कक्षा. 1913 मध्ये डॅनिश जो सायंटिस्ट आहे नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडलं, अणूचा स्थायी भाव, स्टॅबिलिटी स्पष्ट केली. द इम्पॉर्टंट पॉस्च्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. मग बोर यांनी जी तत्त्व मांडली, आधार तत्त्व मांडली, ती काय काय आहेत बरं? त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलच्या नुसार आपण ती सर्व तत्त्व जाणून घेऊयात. Number 1, the electrons revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. अणूच्या केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, फिरत असतात, परिभ्रमण करत असतात, ते कुठून परिभ्रमण करतात? केंद्रकापासून एका ठराविक अंतरावरती. जसं सूर्यापासून ठराविक अंतरावरती पृथ्वी परिभ्रमण करते, परिवलनही करते, तसं ह्या अणूच्या केंद्रकाचा जो सेंटर पॉईंट आहे, जिथे केंद्रक आहे, तिथून काही ठराविक अंतरावरती हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, फिरत असतात, आणि मग अशा पद्धतीने ह्या अंतरावर जे असणाऱ्या या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये ते विभागून गेलेले असतात. म्हणजे त्यांची एक ऑर्बिट तयार झालेली असते. जसं की सूर्यापासून पृथ्वी काही अंतरांवरती, सूर्यापासून मंगळ काही अंतरांवरती, शुक्र काही अंतरांवरती, जसं ग्रहांची रचना आहे, तसं ह्या 4 ऑर्बिट्सची रचना नील बोर याने आपल्यासमोर मांडली आहे. सेकंड, energy of an electron is constant while it is in particular orbit. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची जी आतमध्ये ऊर्जा असते, प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी असते स्टोअर केलेली, ती ऊर्जा स्थिर असते, असं ऑर्बिटच्या बाबतीत नील बोर यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. नंबर 3, when an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorb energy equal to the difference of its energy level, and when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच वेगवेगळ्या कन्सेप्ट्सला धरून आपण जेव्हा अणू, केंद्रक, प्रोटॉन, न्यूट्रॉन या सगळ्या संकल्पना आता बघणार आहे, त्या समजण्यात आपल्याला अगदी सोपं आणि सहज जाईल. इलेक्ट्रॉन, नील बोर्स म्हणतात थर्ड त्यांच्या तत्वांमध्ये, जेव्हा इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून, कक्षा अशा बाहेर बाहेर गेलेल्या आहेत पाण्याच्या फ्लोसारख्या,
आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारतो. उडी मारताना काय होतं, त्याच्या फरक्या इतक्या ऊर्जेचं तो शोषण करतो, ॲब्झॉर्ब करून घेतो ती ऊर्जा. आणि बाहेरील कक्षेतून जर तो आतमध्ये आला, आतल्या कक्षेत उडी मारली ऑर्बिटमध्ये, तर फरका इतकी ऊर्जा तो इमिट्स करतो, उत्सर्जित करतो, असं त्यांना म्हणायचं आहे. पुढे जाण्यापूर्वी एकदा हा पॉईंट समजून घेऊया. डू यू नो वेन टेबल सॉल्ट sodium chloride is thrown on LPG gas stove flame, immediately yellow spark flames forms on that place. If sodium metal put in water, it burns to give yellow flame. On road, sodium vapor lamp gives yellow color light. From all above example, the electron of sodium absorb energy and goes to outermost shell and come back to inner shell by emitting energy. The difference of energy level of these two shells of sodium is fixed. This difference is similar to energy of yellow light. Therefore, in above example, same specific yellow light emitted. बघा, घरातला गॅस तुम्ही सर्वांनी पाहिला. गॅसची शेगडी जेव्हा तिथे बर्नरमधून जाळ निघत असतो, तेव्हा त्या फ्लेमचं जर निरीक्षण केलं तर त्या ज्या ज्योती आहेत त्या निळ्या रंगाच्या असतात. त्यावरती जर मिठाचे काही कण आपण टाकले, मिठाला आपण सोडियम क्लोराईड असं म्हणू, ते कण टाकल्यावर तिथे पिवळ्या स्पार्कलिंग्स घडतात. तडतड वाजणे, पिवळ्या स्वरूपाची फ्लेम बाहेर येणे, थोडीशी ते फ्लेम जाड होणे, अशा काही गोष्टी घडतात. पाण्यात सोडियम धातूचा जर तुकडा आपण टाकला तर तो पेटून त्यात पिवळी ज्योत आपल्याला दिसते. रस्त्यावर सुद्धा बघा, सोडियम वेपर दिव्यांमधून त्याच पिवळ्या रंगांचा प्रकाश येत असतो, रस्त्यावर जे दिवे असतात. या सर्व उदाहरणांवरून आपण काय शिकलोय? सोडियम अणूंमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील ऑर्बिटमध्ये जातो आणि पुन्हा आतील ऑर्बिटमध्ये येताना ती ऊर्जा काय करतो, तो इमिट. नील बोरने जसं थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलंय. सोडियम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक हा ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतकाच असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये, म्हणजे गॅसवरती मिठाचे कण टाकणं, रस्त्याच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश आणि रंगाचे जे खाली रस्त्यावरती असते सोडियम धातूचा जो तुकडा आहे तो पाण्यामध्ये पिवळी ज्योत आपल्याला दिसते पेटताना, हे तीनही उदाहरणं काय सांगतात? हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचं दिसतं. विशिष्ट प्रकाश तोच बाहेर का पडतोय? कारण तो फरक त्याच्या ऊर्जे इतका आहे पिवळ्या प्रकाशाच्या. म्हणून चला पुढे जाऊया. हे आहेत ते शास्त्रज्ञ नील्स बोर, आणि त्यांनी जे ऑर्बिट आपण ज्याची चर्चा करतोय, स्टेबल आणि ऑर्बिट. तर ऑर्बिट म्हणजे काय? तर हे जे दिसतंय तुम्हाला, हे गोल चक्र, हे आहे ऑर्बिट. मग हे आहे, यांना शेल म्हणतात. तर ह्या 4 प्रकारच्या ऑर्बिट्सला त्यांनी जी नावं दिली आहेत आणि चार्जेस कसे कसे काय काय आहेत तर ते सगळं आपण जाणून घेऊया. हे आहे बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. ओके, बघा, सम मोर ॲटॉमिक मॉडेल्स वेअर पुट फोर्थ आफ्टर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. हां, ही गोष्ट जरा लक्षात घेण्यासारखी आहे. बोरच्या या मॉडेलनंतर सुद्धा बरीच मॉडेल मांडली गेली, बदल होत गेले. ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज स्टडीड ॲट डेप्थ विथ द ॲडव्हेंट ऑफ न्यू ब्रँच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स नावाची एक पुंज यांत्रिकी शाखा आहे विज्ञानाची. ही शाखा उदयाला आली आणि ह्या शाखेमध्ये अभ्यास काय आहे तर अणूची रचना कशी आहे त्याचा सखोल अभ्यास करणारी ही शाखा म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स. विथ ऑल दोज सम ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. आणि मग ज्या प्रकारच्या ह्या रचना आहेत, संरचना आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. These contain 3 types of subatomic particles. अगदी महत्त्वाचा पॉइंट, ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटम कसा बनतो, त्याचं संरचना कशी आहे. केंद्रक,
केंद्रकाच्या बाहेरचा भाग म्हणजे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेरचा भाग याचा मिळून बनतो ॲटम, अणू. आणि याच्यामध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश असतो. सब ॲटॉमिक पार्टिकल आपण ज्यांना म्हणतो ते 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? न्यूक्लियस, ज्याला आपण म्हटलो केंद्रक. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. आणि हा जो केंद्रक आहे अणूचा तो पॉझिटिव्हली चार्ज्ड असतो, धनप्रभारित. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. जवळजवळ असं म्हणा की सगळं जे वस्तुमान आहे, मास आहे ॲटमचं, ते सगळं ह्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. द न्यूक्लियस कंटेन्स 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. आता ज्या आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स ज्यांना नावं देतोय न्यूक्लियसच्या व्यतिरिक्तचे, 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर, चे 2 प्रकारचे अवकणू, अणूंचे कण एकत्र येतात आणि त्यांना आपण न्यूक्लियॉन म्हणतो. न्यूक्लियॉन. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजे हे ज्यांना आपण न्यूक्लियॉन म्हणतो, म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकलचे 2 टाईप. तर त्यातला एक टाईप आहे प्रोटॉन आणि दुसरा टाईप आहे न्यूट्रॉन. तर हे झाले न्यूक्लियॉनचे 2 प्रकार. मग त्या न्यूक्लियॉनचा पहिला जो प्रकार आहे प्रोटॉन, ज्याला सिम्बॉल आहे P, तो जाणून घेऊया. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. प्रोटॉन काय आहे? हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित कण आहे, पॉझिटिव्हली चार्ज्ड. आणि हा केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळेच असतो असं समजायचं. म्हणजे न्यूक्लियस काय असतो? पॉझिटिव्हली चार्ज्ड. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. प्रोटॉनमध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यामुळेच न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो. A proton is represented by the symbol P. Each proton carries a positive charge of +1 electron. 1 e is equals to 1.6 into 10 raised to the power -19 coulomb. प्रोटॉन हा आपण P या सिम्बॉलने दाखवतो आणि त्यावर जो प्रभार असतो, पॉझिटिव्ह चार्ज, तो असतो +1 इलेक्ट्रॉन एवढा असतो, +1 e. 1 e इज इक्वल्स टू 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलॉम. त्यामुळं अणु केंद्रकावरील एकूण जो धन पॉझिटिव्ह प्रभार आहे E या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचं परिमाण हे केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढं होऊ शकतं. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, its magnitude is equal to the number of proton in the nucleus. The number of protons in the nucleus of an atom is the atomic number of that element and is denoted by Z. आता बघा वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची जी संख्या आणि त्या संख्ये एवढा तो प्रभार आहे असं आपण समजलो. आणि मग प्रोटॉनची संख्या काय असते? त्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर, अणु अंक. प्रत्येकाला एक अंक दिलाय, जसा तुम्हाला एक रोल नंबर दिलाय तसा प्रत्येकाचा मूलद्रव्याचा एक अणु अंक आहे आणि तो Z ह्या सिम्बॉलने दाखवला जातो. म्हणजे Z लिहिला असेल तर तो काय आहे? त्या अणूचा अंक आहे, ॲटॉमिक नंबर आहे, हे तुम्ही समजून चालायचं. मग Z denoted by Z, mass of 1 proton is approximately 1 electron, unified mass 1 U, 1 unified mass 1 Dalton इतकं असतं. 1 U is equals to 1.66 into 10 to the power -27 gram. The mass of 1 hydrogen atom is also approximately 1 unified mass. अणूचं जे वजन आहे हायड्रोजनच्या ते आहे सुमारे 1 युनिफाईड मास इतकं आहे. न्यूट्रॉन जो सेकंड आहे त्यातला सब ॲटॉमिक पार्टिकल्समधला. न्यूट्रॉन इज ॲन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल N. आता या आधार तत्वांनुसार असं म्हटलंय की न्यूट्रॉन
हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो n आहे. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल n. atomic nuclei of all elements except hydrogen with atomic mass 1u contains neutrons. The mass of a neutron is approximately 1u, which is almost equal to that of proton. म्हणजे काय, हायड्रोजन हा एकमेव असा एलिमेंट आहे, त्याचा फक्त जर अपवाद आपण वगळला तर बाकी इतर सर्व जे एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट हायड्रोजन, त्यांचा जो केंद्रक आहे अणूचा, ॲटमचा जो आतमधला भाग केंद्रक, न्यूट्रॉन, एका न्यूट्रॉनचं वस्तुमान हे 1u आपण असं पाहिलं, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्याच वस्तुमाना इतकं सिमिलर आहे. सर्व मूलद्रव्यांचं अणुकेंद्रकाचं आतमध्ये न्यूट्रॉनचं, म्हणजे कोण वगळता, हायड्रोजन. आणि एका न्यूट्रॉनचं वस्तुमान हे 1u इतकं आहे, म्हणजे जवळजवळ किती आहे, प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकं. एका न्यूट्रॉनचं वस्तुमान हे प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकं आहे. त्यानंतर आपण चर्चा करूया एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट in the atomic structure includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. अणूच्या संरचनेत जो आतमधला सेंटर पॉइंट आहे म्हणजेच न्यूक्लियस, त्याच्या भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान पोकळी असते, मोकळी जागा असते. हा जो गॅप आहे, हा जो स्पेस आहे, ज्याला आपण पोकळी म्हणतो, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्या दरम्यान असलेली पोकळी म्हणजेच केंद्रकाच्या बाहेरील भाग म्हणजेच एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. त्यानंतर आपण पाहूया इलेक्ट्रॉन म्हणजे काय. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज्ड सबएटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल ई. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित, प्रोटॉन हा धन प्रभारित, तर इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित कण आहे ॲटमचा, आणि त्याचा सिम्बॉल आहे ई, आणि त्याच्या डोक्यावरती असते एक वजाबाकीचं चिन्ह ई निगेटिव्ह, त्याला असं डिनोट केलं जातं. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज दॅट इज -1e. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा एकक ऋणप्रभार घेऊन स्वतःभोवती चालतो, म्हणजेच -1e. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 times less than that of a hydrogen atom. Therefore, the mass of an electron can be treated as negligible. बघा, इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. वजनाच्या बाबतीत चर्चा करतोय आपण. मास, इलेक्ट्रॉनचं मास हायड्रोजनच्या ॲटमच्या वस्तुमानापेक्षा 1800 पट कमी आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे खूप कमी झालं, मोजता न येण्यासारखं झालं. जरी मोजलं तरी ते खूप कमी आहे, लेस आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणूया, निग्लिजिबल. निग्लिजिबल, नगण्य. इलेक्ट्रॉन इज द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस, द ऑर्बिट्स बीइंग 3-dimensional in nature. A term shell is used instead of the term orbit. The energy of an electron is determined by the shell in which it is present. आता काय होतं बघा, अणूच्या केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन काय करतात, केंद्रकाभोवती असलेल्या ज्या ऑर्बिट्स आहेत, वेगवेगळ्या कक्षा, जिथे त्यांना गोल 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 फिरायचं आहे, तिथे परिभ्रमण करत असतात. मग भ्रमणकक्षेमध्ये जे स्वरूप आहे भ्रमणकक्षेचं ते त्रिमितीय आहे. सो म्हणजे 3-dimensional, 3D आपण ज्याला असं म्हणतो. मग ह्या कक्षा म्हणजे ऑर्बिट ह्या नावाऐवजी शेल हे नाव त्यांनी वापरलं. ऑर्बिट म्हणण्याऐवजी काय म्हणायचं त्याला, शेल. शेल म्हणजे कवच. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन in the extranuclear part is equal to the number of proton in the nucleus, that is Z. काय होतं बघा, therefore electrical charges are balanced and the atom is electrically neutral. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आता.
काय होतं, अणुकेंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे, ही संख्या केंद्रकात जेवढे प्रोटॉन आहेत आतमध्ये, त्या प्रोटॉनच्या संख्या इतकेच असते, म्हणजे झेड एवढी. म्हणजे जेवढे आतमध्ये प्रोटॉन आहेत तेवढेच बाहेर काय आहेत, इलेक्ट्रॉन. त्यामुळं जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच काय झाले, निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर सारखेच झाले तर एक ॲटम कुठल्याही इलिमेंटचा इलेक्ट्रिकली काय म्हणू आपण त्याला, न्यूट्रल, उदासीन. कारण पॉझिटिव्ह पण तेवढे, निगेटिव्ह पण तेवढे. त्याच्यात जर पॉझिटिव्ह जास्त झाले तर आपण म्हणणार हा पॉझिटिव्हली चार्ज झाला, त्याच्यात निगेटिव्ह जर जास्त झाले तर आपण म्हणणार हा निगेटिव्हली चार्ज झाला. पण त्याच्यावर दोन्हीही प्रभार सारखेच आहेत, म्हणून त्याला विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रिकली, आपण सायंटिफिकली इलेक्ट्रिक दृष्ट्या काय म्हणूया, न्यूट्रल, उदासीन. ओके. सो तुमच्या लक्षात आलं आहे की कशा प्रकारे ॲटम्सला ज्या वेगवेगळ्या त्याची संरचना आपण ह्या मॉडेल्समधून पाहिली, की केंद्रक असतं, न्यूक्लियस असतं, प्रोटॉन असतं, न्यूट्रॉन असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे काय आहेत, तर त्याचे न्यूक्लिऑन्स आहेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे 2 भाग. त्यानंतर केंद्रकाबाहेरचा काही भाग असतो, म्हणजे जी मोकळी जागा असते ऑर्बिटमध्ये, आणि ते. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर जे त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात, गोल गोल फिरतात, तर त्या ऑर्बिटऐवजी त्याला शेल म्हणतात, कवच म्हणतात. आणि इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी आहे तेवढीच प्रोटॉनची असते, म्हणजे जेवढी पॉझिटिव्ह तेवढी निगेटिव्ह. आणि म्हणूनच ॲटम काय होतो इलेक्ट्रिकली, न्यूट्रल, उदासीन. अशा प्रकारे आपण नील बोर या शास्त्रज्ञाने मांडलेलं ॲटमिक मॉडेल आपण पाहिलं आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत कशा प्रकारे त्या ॲटमला ह्याच्या संज्ञा वापरल्यात, सिम्बॉल वापरलेत. अणुवस्तुमानांक म्हणजे काय, प्रोटॉन न्यूट्रॉन यांची संख्या कशी मांडली जाते, वजन कसं ठरवलं जातं, मग त्याची आकडेवारी कशी लिहिली जाते, मग कोणत्या एलिमेंटचं काय आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या ऑर्बिट आहेत ज्यांना आपण आता शेल नाव दिलं, कवच नाव दिलं, त्यांना काही नावं आहेत का, कक्षा 1, कक्षा 2, कक्षा 3. तर ते आहे सगळं काही, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.